ज्या कड्यावरून आपले मावळेसुद्धा उतरत नव्हते, असा एक भयंकर कडा जिथं फक्त वारा ये जा करायचा, तो एका आईने उतरला होता. तर रोजच्या प्रमाणे हिरकणी आपल्या बाळाला घरी ठेवून रतिपायला म्हणजेच गडावर दूध घालायला गेली. पण त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेचा सण असल्याने तिला नेहमीप्रमाणे जरा जास्त उशीर झाला. दुर्दैवाने हिरकणी मुख्य दाराजवळ पोचताच तोफ गरजली आणि दरवाजे बंद झाले. तिने द्वारपालांना प्रचंड विनवण्या केल्या, पण त्यांनी प्रवेश काही दिला नाही. पण हिरकणी तर आई होती आणि घरात एकटंच असणाऱ्या तिच्या तान्ह्या बाळाचा विचार मनात खूप गोंगावत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर तिला एक मार्ग कळला. पश्चिम कड्याने खाली उतरण्याचा जो कडा अतिशय खडतर, खोल आणि काटेकुट्यांनी भरलेला होता, पण आपल्या बाळाच्या विचारापुढे काहीच दिसलं नाही. काटेकुटे, जखमा सगळं सहन करत तिने कडा उतरला आणि घरात पोचेल तोवर दारात भयानक लांडगा दिसला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने त्यालाही ठार मारलं असल्याने सगळ्या अडचणीवर मात करून आपल्या बाळापर्यंत पोचली. आपल्या बाळाला हृदयाशी घट्ट धरताच नकळत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू दाटले. जेव्हा ही बातमी महाराजांना समजली, तेव्हा हिरकणीचं धाडस ऐकून ते सुद्धा थक्क झाले होते. आणि मग त्यांनी त्या कड्याला हिरकणी बुरुज, आजही हिरकणी बुरुज त्या आईच्या धैर्याची साक्ष देत अजूनही कणखवत आहे, उभा राहतो. प्रसंग पडता प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी हिरकणी बनते, नाही?